तुम्ही शेतकऱ्यांचे विषय वारंवार प्रत्येक सिनेमातून मांडताय, प्रत्येक वेळोवेळी मांडताय तुम्ही, प्रत्येक शब्दातून तुमच्या आहे. तर आम्हाला असा देवमाणूस शेतकऱ्यांसाठी पाहिजे साथीला. जसं मी तुझ्या पाठीशी आहे, तसा शेतकऱ्यांसाठी प्रवीण तरडे तू माझ्या पाठीशी आहे, आमचं सगळं पोहोचवतोय तू सरकारपर्यंत नाही नाही प्रत्येक नाही गोष्ट. मी आहेच आहे. आता बघ तू पुरंदर तालुका, येस. पुरंदर तालुक्यात एअरपोर्ट होते. आता पूर्वी कसं बिल्डर लॉबी गुन्हेगार येऊन जमिनी घ्यायचंय, आता सरकार घेतंय. पण सरकार एक चांगली अमाऊंट देतंय त्यांना. म्हणजे सरकार नक्कीच चांगली अमाऊंट देते. फक्त माझा मुद्दा काय आहे, तुम्ही चांगली अमाऊंट नका देऊ, दिलेली अमाऊंट खर्च कशी करायची याची अक्कल द्या. नाही तर काय होईल रे, पैशाचा विनियोग नाही जमला तर पुन्हा गेल्या वेळी फॉर्च्युनर आलं, तर आता रेंज रोवर येतील आणि दिलेले 4-5 कोटी असेच जातील. उत्तम पैसे देते सरकार, पण सरकारने पैसे खर्च करायची अक्कल दिली पाहिजे शेतकऱ्याला. आणि आजूबाजूला जी डेव्हलपमेंट होणार आहे एअरपोर्टच्या आजूबाजूला, त्याच्यात शेतकऱ्याला घेतला पाहिजे. शेतकऱ्याला जर घेतलं नाही ना आजूबाजूच्या डेव्हलपमेंटमध्ये, तर मग सरकार गुन्हेगार. तुम्ही नुसत्या त्यांच्या जमिनी नाही घ्यायच्या, 7 पिढ्यांनी राखल्यात रे, 7 पिढ्यांनी राखलेल्या जमिनी आहेत. तुम्ही किंमत पण चांगली देताय, खरंच चांगली देतायत किंमत, पण त्या पुढच्या 100 वर्षाचा आकडा लक्षात घेऊन किंमत द्या. कारण एअरपोर्ट तर 100-200 वर्ष राहणार पुढे ह्यांच्या जमिनींवरती. तर आजूबाजूच्या डेव्हलपमेंटमध्ये शेतकऱ्यांना घ्या. ज्या 4-5 शेतकऱ्यांना पैसे मिळाले समजा, त्यांनी स्वतःचा एक ग्रुप करा. त्यांनी स्वतःचा ग्रुप करून समजा मला 5 कोटी मिळाले, तुला 5 कोटी, हिला 5 कोटी, तर प्रत्येकाने 2-2 कोटी काढा. जा कुठल्या तरी मोठ्या 5 स्टार हॉटेल चेन मालकाकडं आणि त्याला म्हणायचं की आम्ही 10 शेतकरी आणि तू मिळून इथं 5 स्टार बांधू. म्हणजे त्या ज्या जमिनी गेल्यात ना, त्या गेलेल्या जमिनींचा मोबदला आलाय ना, त्यातून पुढच्या पिढ्यांची तरतूद होईल. नाही तर पुन्हा पुरंदरमध्ये मुळशी पॅटर्न होईल. मजा नाही ना त्यात. त्यामुळे पैसा उत्तम देत आहे त्याबद्दल सरकारचं अभिनंदन, पण पैसे खर्च करण्याची अक्कल शेतकऱ्याला द्या. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आलेला पैसा जपून वापरा. रेंज रोवर घेणं सोपं आहे, त्याच्यात रोज पेट्रोल डिझेल आणि त्याचा मेंटेनन्स अवघड आहे. आलेल्या पैशातून एक रकमी रेंज रोवर येतील प्रत्येकाकडं, पण रेंज रोवर पुढच्या पिढ्यांचं भलं नाही करायच्या. रेंज रोवर असली पाहिजे. कधी ज्यावेळी ती रेंज रोवर सांभाळण्याची ताकद तुमच्यात येईल. हत्ती पोचल्यासारखंच आहे ना ते. हो. त्यामुळं शेतकऱ्यांवरचे सिनेमे त्याच्यासाठीच काढतोय. बोंबलून सांगत होतो की नाही 8 वर्षापूर्वी मुळशी पॅटर्नमधनं, तर माझ्याच ऑफिसवर हल्ले झाले, मला त्रास झाला. मीडियानी तर काय बाबा काय, तुमच्या तर लोकमतच्या एका पत्रकाराने तर माझा घाम काढला रे. काय काय म्हणजे जवळजवळ मी शेतकऱ्यांवर सिनेमा बनवून मी गुन्हेगार आहे मी, असं मला ट्रीट केलं. झालं ना तालुक्यात रिंग रोड, कुठे जमिनी आता शेतकऱ्यांकडं. मग अभ्यास करा त्या जमिनी घेतल्या कोणी. जर अभ्यास करा पुरंदर तालुक्याला एअरपोर्ट होणार आहे हे आधी कळलेलं आहे ना सरकार दरबारी लोकांना. आजूबाजूच्या जमिनी कुणी घेतल्यात, अभ्यास काढा, बघा ना. बरं घेतल्यात तर किती घेतो ग एखादा उद्योजक? एखादी एकर, 100 एकर, 200 एकर जमिनी कुणी घेतल्यावर अभ्यास झाला पाहिजे. मी शेतकऱ्याचं पोरग आहे, माझ्या शेजारचा तालुका आहे मुळशीच्या पुरंदर, तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न माझे आहेत. तर अभ्यास करा ना. जर एअरपोर्ट सोडून आजूबाजूच्या जमिनी कुठल्या राजकारण्यांनी घेतल्या असतील तर स्वामी त्याला माफ नाही करणार, एवढं लक्षात ठेव. पुरंदर एअरपोर्टच्या जमिनी शेतकऱ्यांनी 7 पिढ्यांच्या पोटचा तुकडा दिलाय सरकारला, हे गृहीत धरून की मी डेव्हलपमेंटला हातभार लावतोय. आणि ती एअरपोर्टची जागा सोडून जर बाकीच्या जागा 5 स्टार हॉटेल आणि मोठमोठी कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसेस उभारण्यासाठी घेतली आणि त्याच्यात जर शेतकरी नसेल तर मग पाप लागेल. ते होणारच आहे, ते होणारच आहे. बरोबर की नाही? तर हा अभ्यास आहे. आणि
खरंच मी सरकारचं अभिनंदन करेल, तुम्ही चांगले पैसे देताय, पण पैसे खर्च करायची अक्कल आणि एअरपोर्टच्या बाजूचं जग हे कुणी विकत घेतलंय का, ते याचा होणारच. अभ्यास झाला आजूबाजूला पाहिजे. हॉटेल्स तर हा. होणारच. नाहीतर काय आहे, सिनेमा क्षेत्र सोडून रस्त्यावर उतरावं लागेल शेतकऱ्यांसाठी. मग आणि आजकाल काय काय शेतकऱ्याच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी आवाज उठवलं, शेतकऱ्याचीच पोरं त्याला ट्रोल करतायत. कारण का माहितीये का, या अशा ट्रोलिंग मशीन कुणीतरी जाणून बुजून तयार करून ठेवल्यात. चांगला माणूस घाबरतो त्या ट्रोलिंगला आणि लांब पळून जातो, नको रे बाबा या लोकांच्या नादी लागायला. मी तसला नाहीये, तुम्ही ट्रोल करा नाही तर काही करा, रस्त्यावर उतरणार. हे सगळे ट्रोलिंग करणारे आहेत ना, ही भाडोत्री गँग्स आहेत, त्या विकत घेतलेल्या आहेत. चांगल्या माणसाने, विचारवंतांनी, शेतकऱ्यांनी आवाज उठवला की त्याला ट्रोल करायचं, की त्यांनी गप्प बसायचं, की पुन्हा राजरोज सगळं व्हायला मोकळे. तर असं होऊ नये अशी अपेक्षा आहे. बाकी काय, आपण फक्त बोलू शकतो. बाकी शेतकऱ्याचं नशीब. आणि ती अगं पुरंदरच्या जमिनी सोनं पिकवणारे आहेत. तिथला अंजीर माहितीये जगभर जातो. पुरंदरच्या काळ्या मातीतला अंजीर जगभर जातो. तर तो अंजीर पेरिशेबल प्रोडक्ट आहे ना, तर तो अंजीर तिथून पटकन जाणार आहे आता एअरपोर्टला. तो माझ्या पुरंदर मधल्या शेतकऱ्याचा जाऊ दे, नाही तर कुठली तरी मोठी कंपनी येणार आणि तिची अंजीर त्या आमच्या जमिनींवर झालेल्या एअरपोर्ट मधून परदेशात जाणार आणि आमची सगळी बसली आहेत तिथं त्या बघत त्या विमानांकडे, ए विमान उडालं, ए विमान उडालं, ए बाळा बघ विमान. ह्याच्यात मजा नाहीये. मला माझा कुठलाही शेतकरी त्या एअरपोर्टच्या गेटवर वॉचमन नाही पाहिजे. मला माझा शेतकरी एअरपोर्टच्या आजूबाजूला जी स्टोरेज होणार आहेत, वेअर हाऊसेस होणार आहेत, कार्गो होणार आहेत, 5 स्टार हॉटेल होणार आहेत, त्याच्यात पार्टनरशिपमध्ये दिसला पाहिजे. ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी पण सावध राहिलं पाहिजे. तिला माहितीये माझे झालं की मग मला पिक्चर नाही, पण ते बरोबरच आहे. आपण नुसतं बघत बसतो आणि बाकीचे सगळे मलाई खाऊन जातात त्याच्यावरची. नाही. तर पुरंदरच्या शेतकऱ्यांनी, पुरंदरच्या एका जरी शेतकऱ्याचं विमान त्या धावपट्टीवरून प्रायव्हेट विमान जर उडालं तर खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट शेतकऱ्याच्या आता तुम्हाला काय, आता एअरपोर्ट बनल्यावर आजूबाजूचं जे आहे, जे पण राहण्याची जी पण जमीन आहे, ती डेफिनेटली हॉटेल्स होणार तिकडे. बरं तिथे होऊ दे ना, होऊ दे, पण तिथे त्याचा मालक पुरंदर मधला शेतकरी असला ते शक्य आहे का आजकालच्या या पूर्ण राजकारणामध्ये? तुम्हाला शक्य वाटतं? मी काय म्हणतो, आता तेच तर मी म्हणतोय ना, शक्यच नाहीये. पण ते आधी पुरंदरच्या आजूबाजूच्या जमिनी घेतल्यात आणि आता एअरपोर्ट होतोय, तर असं चालणार नाही. म्हणजे ठरवून कुणीतरी आधीच सगळ्या जमिनी घेतल्यात आणि आता एअरपोर्ट बनतंय, तर त्यात मजा नाही राहणार. बरं मी काय म्हणते, आता जसं तुम्ही थेट मांडताय प्रश्न, सगळ्या शेतकऱ्यांचे म्हणा, सर्वसामान्यांचे म्हणा, हा असा रांगडा माणूस आम्हाला आमच्या राजकारणात पाहिजे, जो सर्वसामान्यांच्या तोंडावर बोलेल जे पण काय आहेत. टेन्शन आलंय. साधं एखादं वाक्य बोलावर, मातीतनं आलेल्या माणसाने थोडं इमोशनल होऊन बडबडून एखादं वाक्य बोलावतो, ट्रोलिंग सुरू होतं. कधी आपल्याकडचा शेतकरी पोरग राजकारणात येणार आणि ते मोठं होणार? ती सुरुवात तुमच्याकडून व्हायला पाहिजे ना. करा ना सुरुवात. आम्ही सगळे पाठीशी नको 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 का? जे चाललंय ते बरं चाललंय. खरंच खूप चांगल्या क्षेत्रात आहे की आवाज उठवता येतोय. तिथं जाऊन काय परत गप्पच मलाही कमिशन मध्ये अडकायचंय असं कशाला करते? असं का म्हणता? अनेक अभिनेते आहेत जे नंतर उतरतायत की राजकारणात. नाही, ते आपल्याकडे नाही. आपल्या महाराष्ट्रातली पद्धत थोडी वेगळी आहे. ती सरळ तुम्ही करावी. नाही तसं नाही. ती वाकडी पद्धत आहे. ती सरळ लाईनीवर तुम्ही आणाल. आणि हाच व्यक्ती आहे जो रांगडा आहे, जो एकेकाला चाबुकीने बरोबर करेल. कसलं रांगडा? आता इथं ते बोललोय तर उद्यापासून माझ्या मागे काहीतरी लागायचं.